नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमनाथ सदाशिव जिल्हा उपशिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उपरी तालुका पंढरपूर. इयत्ता 4थी मधील आपल्या सभोवतालचे जग या विषयातील घटक आपले शरीर यामधील आंतरिंद्रिय उपघटकामधील 3 आंतरिंद्रियांची माहिती आपण कालच्या भागात पाहिली. तर आज आपण इतर आंतरिंद्रियाची माहिती पाहणार आहोत. त्या अगोदर तुम्ही मला सांगाल का, काल आपण कोणकोणत्या आंतरिंद्रियांची माहिती पाहिली? छान, बरोबर सांगितलं तुम्ही. आता यानंतर आज आपण चौथं आंतरिंद्रिय जे घेणार आहोत ते जठर. तोंडावाटी खाल्लेले अन्न वाहून नेणारी लांब नळी म्हणजे अन्ननलिका. अन्ननलिकेतून हे अन्न जठरात पोहोचवले जाते. जठर हे पिशवीसारखे आंतरिंद्रिय असून जठरात अन्न घुसळले जाते. या अन्नाचे पचन करण्यास यकृत मदत करते. अशा प्रकारे आपण खाल्लेल्या अन्नाचं पचन जठरामध्ये सुरुवात होते. यानंतर पुढचा आंतरिंद्रिय आहे लहान आतडे. जठराला जोडून एक लांब नळी असते, त्याला लहान आतडे म्हणतात. यामध्ये अन्नाचे पचन पूर्ण होऊन अन्नातील पाणी व पोषक तत्वे शोषली जातात. याची लांबी सुमारे 6 ते 7 मीटर असते. यानंतर पुढचे जे आंतरिंद्रिय आहे मोठे आतडे. मोठे आतडे ही लहान आतड्याला जोडलेली रुंद नळी असते. न पचलेल्या अन्नातील पाणी मोठ्या आतड्यात शोषले जाते. मोठ्या आतड्याच्या शेवटच्या भागाला मलाशय म्हणतात. यात पचनक्रियेत तयार झालेले टाकाऊ पदार्थ काही वेळ साठवले जाते व नंतर गुदद्वारामधून ते बाहेर टाकले जाते. तर एका प्रौढ व्यक्तीची मोठ्या आतड्याची लांबी 1.5 मीटर इतकी असते. अशा प्रकारे आज आपण जठर, लहान आतडे व मोठे आतडे या 3 आंतरिंद्रियांची माहिती आज आपण पाहिली आहे. धन्यवाद.